वावरले संघ करतोय गोलंदाजी। एक धाव धावफलकावरती नोंद झाली आहे आणि एक धाव रजत पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली। स्ट्राइक एंड वरती आता सागर पाटील, यंग अँड हँडसम चेहरा आहे, क्रिकेटच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून सागर पाटीलकडे आपण पाहतोय। यावेळेस तो स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वावरले संघाचा एक विस्फोटक गोलंदाज रोशन। विकासाचे वारे अर्थातच सुधाकर भाऊ घारे यांच्याकडे आपण पाहिलं आणि आता मात्र या मॅच कडे आपण बघतोय। पाहुण्यांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालं आणि तमाम खेळाडूंना मात्र आनंद आणि आनंद झाला। पाहुणचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक तळागाळातील खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं। इथे पाहिले क्षेत्राच्या पलीकडे चेंडू गेला सीमारेषा पार, टांगा पलटी, घोडे फरार, मिळतील धावा 4, ठोक डीजे मेरे यार। नव्हता कायदा नव्हता, सुखी होती प्रजा, कारण की त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। खऱ्या अर्थानं या दोन शब्दांनी मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होती आणि आता या ऊर्जेनं मैदानामध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळणार। ज्वलंत ऊर्जा मान्यवरांनी या व्यासपीठावरती दाखवली, आता ज्वलंत खेळ आपण मैदानामध्ये बघतोय। कैरे या संघाच्या विपक्ष वावरले संघाचा स्ट्राइक एंड वरती सागर पाटील। अर्थातच पाटलांनी करून दाखवलं, आदरणीय मनोज जरांगे पाटील यांचं अस्तित्व म्हणायला लागलं होतं आणि मराठाच्या अस्मितेसाठी त्यांनी मात्र एक युद्ध लढलं आणि ते युद्ध आजच्या दिवसामध्ये यशस्वी पाहायला मिळालं। मराठा योद्धा अर्थातच जिंकला आणि हे क्षण मात्र आता दरवर्षीप्रमाणे या तारखेला साजरे केले जातील। सागर पाटील स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोशन तयार पंचांच्या डाव्या बाजूला। सागर पाटीलनं स्लॉट मध्ये घेतलं आणि त्यानंतर या चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं। अर्थातच आसमानी सुलतानी सुलेमानी हा छक्का, दे धक्का, ठोक डीजे फिर एक बार। आपण बघतोय याची देही याची डोळा। यावेळेस आपण बघतोय पॉइंटच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं। सिंगल स्कोर कार्ड वरती नमूद केली जाते, एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ, टोटल 12। राष्ट्रवादीचं कणखट नेतृत्व आपण या व्यासपीठावरती पाहिलं। उत्कर्ष मते आणि त्याचबरोबर प्रसादजी विचारे, एकीकडे चौकचे पाहुणे तर दुसरीकडे वावरलेचे पाहुणे, या दोन्ही पाहुण्यांना आपण आमंत्रित करूया या व्यासपीठावरती। आपलं हार्दिक असं स्वागत। निखिलजी देशमुख खुश आहेत, इथे एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पॉवरफुल सक्सेसफुल सुंदर आणि प्रवीण दुगाडे सरांच्या भाषेत सांगायचं गेलं तर कडक आलेला चौकार।
आदित्य मोरे स्ट्राइक एंड वरती सागर पाटील, प्रसादजी देशमुख, निखिलजी देशमुख, सूरजजी ठोंबरे, कुणालजी पिंगळे, जयजी पाटील, वैभवजी पाटील यांनी अतिशय सुंदर हा सोहळा सजवलाय. पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये दुसऱ्या रात्रीचा हा खेळ. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, ताव दिला त्या चेंडूला आणि इथे मेजवानी मिळाली. 6 धावांची मोहर उमटवणारा सागर ब्रँडेड षटकार. षटकार पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच IPL ची आठवण येत असेल. विराट कोहलीच्या बरोबरीनं एबी डिव्हिलियर्सची आठवण. अशाच पद्धतीचे शूज एबी डिव्हिलियर्सचे आपण पायामध्ये पाहिले होते. एक कलर वेगळा आहे आणि दुसरा कलर वेगळा आहे, पण इथे रंग बदललाय सागर पाटीलच्या या फलंदाजीनं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. वॅकेंड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करता करता चेंडूवरती आला. चेंडूची उचलफेक झाली. सिंगल स्कोर कार्ड वरती बा. टोटल 23 धावा धावफलकावरती लागल्यात. खचाखच भरलेलं क्रिकेटचं हे अतिशय सुंदर मानकिवली अर्थात जय भवानी प्रतिष्ठान मानकिवलीचं हे मैदान, ज्या मैदानावरती दोस्ती चषकाचा हा सुंदर अप्रतिम A1 क्वालिटीचा सोहळा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. रंग बदललाय. आज प्रवीण दुगाडे सरांनी देखील या स्पर्धेमध्ये येऊन अतिशय सुंदर समालोचन केलं आणि प्रत्येक प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. इथे स्लॉट मध्ये घेतला आणि त्याच्यावरती केले आक्रमण. टांगा पलटी, घोडे परार. डाव्या हाताच्या बॅटरनं मात्र युवराज सिंगची आठवण करून देणारा मारला बिग हिट षटकार. एक चांगले क्रिकेट खेळाडू देखील आहेत आणि चांगलं समालोचन देखील चांगल्या पद्धतीने करतात. त्यांचं स्वागत असेल या दोस्ती चषकाच्या दुसऱ्या रात्रीमध्ये. या षटकारांना मात्र धावफलकाला आकार दिलाय. टोटल 29. सागर एका बाजूनं अतिशय संघर्ष करतोय, तो दुसऱ्या बाजूनं रजत मुंडेची आठवण करून देतोय. इथे पॉइंटच्या दिशेनं मारलेला हा फटका. आता मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा कैरे टीम का बेड़ा पार. ठोक डीजे मेरे यार. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 33. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न, पण यावेळेस झेल पकडण्याची संधी. ऐसा मौका फिर कहां मिलेगा. पहिला गडी मैदानाच्या बाहेर येतोय. फलंदाज रजत जन 2 चौकार 1 षटकार 1 सिंगलच्या माध्यमातून धावफलकाला आकार दिला होता, पण त्याच्या या आकाराला युटर्न दिलंय गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा आदित्यनं मात्र 5व्या चेंडूवरती विकेट घेतली आहे. धावफलकावरती धावा स्थिर. टोटल 33. अल्ताफजी जलगावकर खोपोली कर्जत.in या वाहिनीच्या द्वारे युट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि एक सूचना देखील आली आहे. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 33. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय अतुल पाटील. अतुलना आल्या यावेळेस सफर केलाय सीमारेषा पार. बिग 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 लांब
चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. कैरे संघाचे प्रत्येक फलंदाज पॅव्हेलियन मधनं सेट होऊन जात आहेत की काय असा प्रश्न आता प्रेक्षक विचारतायत. स्वामी देशमुख देखील विचारतायत, ज्यांची टीम उद्याच्या रात्रीमध्ये खेळणार आहे. सुनील अण्णा शेळके रायगड प्रतिष्ठान या नावानं वाशिवली हा संघ आपल्याला उद्याच्या रात्रीमध्ये मैदानामध्ये पाहायला मिळेल. पण आजची रात्र कोणाची? प्रसाद देशमुख मात्र याच्याकडे आशाभूत नजरेनं पाहतायत. आजची रात्र दोस्ती चषकाची. यानंतरच्या मॅच साठी मी साईबाबा नगर संघाच्या संघनायकाला आणि विरेश्वर वरची गोपली संघाच्या संघनायकाला आमंत्रित करेल. आपण व्यासपीठावरती यावं. नेक्स्ट बॉलर पंकज मोरे. एकीकडे मोरे तर दुसरीकडे पाटील. चांगला चेंडू, यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू. ऍपिल मात्र बघा सीमारेषे वर्ण झाली. म्हणजे या विकेटचं महत्व प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. मानकिवलीचे माजी सरपंच विजय शेठ देशमुख यांना आपण आमंत्रित करूया. या आपण व्यासपीठावरती आपल्या दोस्ती चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. इथे डान्सिंग राऊंड क्रिकेट. पुढे जाऊन चेंडूच्या मेरिटनुसार फटक्याची निवड. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकानं मात्र डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चेंडूची उचलफेक झाली. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती 40 धावा पूर्ण झाल्यात. 40 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण झाल्यात. अतिशय सुंदर त्यानं प्रेक्षक राजा मात्र या मॅचचा मनमुराद आनंद घेताना. पलीकडे आपण बघतोय खाद्य वस्तूचे स्टॉल लागलेले आहेत, खाद्य पदार्थांचे स्टॉल लागलेत. हे मराठी छोटे उद्योजक आहेत, यांच्याकडे नक्कीच तुम्ही खरेदी करा. मराठी माणसाच्या या उद्योगधंद्याला मात्र तुमचा एक हात मदतीचा लागू द्या. राजाची फेमस भेळ या स्पर्धेमध्ये नक्कीच चाखायला मिळते. पण इथे वाईडचा आस्वाद चाकलाय. वाईडच्या मदतीने टोटल 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. सन्मान्य पाहुण्यांचं शुभ आगमन मात्र इथे झालंय. विजयजी देशमुख साहेब मात्र या व्यासपीठावरती आलेत. माजी सरपंच साहेबांचं हार्दिक असं स्वागत करूया. बॅटची कडा यावेळेस यष्टिरक्षकानं मात्र टिपलाय झेल. सागर पाटील नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत, पण अतुल पाटीलला आता माघारी यावं लागेल. संधी देऊया सुमधुर संगीतासाठी. डीजे 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 श्री इव्हेंट जिचं सुंदर गीत श्री इव्हेंट साऊंड सिस्टीम अर्थातच डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. आणि या गाण्यानं मात्र पुन्हा एकदा नवचैतन्य नवीन ऊर्जा वावरले संघाच्या गोलंदाजाच्या मनामध्ये शरीरामध्ये निर्माण केली आहे. पण आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय नरेंद्र पाटील. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूला, वेल एक्सपिरियन्स हा खेळाडू आता मैदानामध्ये टीम वावरले संघासाठी 4थ्या क्रमांकावरती आलाय. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा पंकज या षटकातील 5वा चेंडू घेऊन तयार. 4था चेंडू आहे आणि याआधी 3रा चेंडू मात्र स्वेर फेकला गेला होता आणि त्यानंतर घेतलेली विकेट. म्हणजे 4था चेंडू आणि 4था फलंदाज. पंच मात्र यावेळेस कहोना प्यारच्या स्टाईल मध्ये सांगतात हा चेंडू स्वेर आहे. या षटकातील हा 2रा स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज जर्सी क्रमांक 9 पंकज. पंकजचा हा चेंडू यावेळेस सीमारेषा पलीकडे मात्र पाहायला मिळाला नाही. चेंडूला लांबी कमी, उंची जास्त. गेल्या पावली मात्र फलंदाज डाव्या हाताचा बॅटर नरेंद्र पाटील बॅक टू द डगआउट. ठोक टीजे.
कैरे संघाच्या खेम्यामध्ये ते नेक्स्ट बॅटर देखील गेलाय 5व्या क्रमांकावरती देवा पाटील 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 आणि पाटील. सन्माननीय आमचे प्रफुल्लजी ठोंबरे साहेबांकडनं माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांची टीम उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. धन्यवाद साहेबांचं. पण इथे दांडी 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 केली गोल. डीजे फिर एक बार बजाओ गाना ब्युटीफुल. नक्कीच कौतुक करेल. माझ्यासारख्या एका छोट्या कलाकारांना त्यांनी मात्र हे पारितोषिक देऊन माझे मात्र इरादे बुलंद केलेत. आज मात्र या मोठ्या व्यासपीठावरती बसून मला आयोजकांनी जी संधी दिली आहे इथून समालोचन करण्याची. धावा लागला स्कोर कार्ड वरती 43 धावा लागला स्कोर कार्ड वरती. आर्यन शेठ विचारे साहेबांकडे लागोपाठच्या 3 विकेट साठी 200चं पारितोषिक आहे. पण इथे मात्र आता उरले चेंडू या षटकातील. हा शेवटचा होता. या चेंडूवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जात आहे. सागर पाटील अजूनही तग धरून मैदानामध्ये आहे. सिंगल या चेंडूवरती कंप्लीट झाली आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात टीम कैरे संघाच्या धावा लागला स्कोर कार्ड वरती. वावरले संघाच्या विरोधात 44 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अजूनही स्लॉगरचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. ज्या षटकामध्ये तोडफोड मारधाड नक्कीच होईल. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी घेऊया त्याहूनही सुंदर आहे. हलगी वाजली. ढोले जिम देखील वाजले. विजय दिन साजरा मात्र आज झाला. मराठी योद्धा जिंकला आणि हे क्षण मात्र सुवर्ण अक्षरानं आता लिहिले जातील. पण इथे जिंकावं लागेल टीम वावरले संघाला. कैरे संघाच्या विरोधात नेक्स्ट बॉलर नयन सावंत, ज्याच्या पहिल्या चेंडूवरती गलीच्या दिशेनं फटक्याची निवड. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्रामध्ये कालापूर तालुक्यामध्ये चालू असलेला हा दोस्ती चषकाचा सोहळा. 3 धावा चित्याच्या चपळाईनं हरडाच्या गतीनं मात्र पूर्ण झाल्यात. आर्यनजी विचारे साहेबांकडनं नयनसाठी आता लागोपाठच्या 3 विकेटसाठी 500चं पारितोषिक आहे. प्रवीणजी दुगाडे यांचा सुंदर आवाज आपण ऐकतोय. सन्माननीय पत्रकार बंधू समाधानजी दिसले साहेबांना विनंती आहे का आपण व्यासपीठावरती यावं. कालच्या रात्रीमध्ये आपल्या टीम बरोबर ते मला दिसले, त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये ते दिसत आहेत. समाधानजी दिसले हे माझे परम मित्र आहेत आणि पत्रकार बंधू आहेत. त्यांच्या लेखणीतनं या स्पर्धेच्या गोड आठवणी मात्र काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळतील. पण इथे सुंदर अक्षरानं आता लिहिला जाईल हा क्षण. सागर पाटीलचा हा ब्रँडेड आलाय. बिग बिग षटकार. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैदानात होईल ड्रिंक ब्रेक. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत.
मैदानातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर कारले डोंगरावरती बसलेली एक वीरा जिची कृपादृष्टी मात्र अवघ्या महाराष्ट्रावरती आहे। काही दिवसातच यानंतर वरची खोपोलीचा संघाचा सामना आपण पाहणार आहात, पण वरची खोपोली इथून येणाऱ्या 10 तारखेला 10 फेब्रुवारीला मात्र कारले डोंगरावरती भाविक भक्त आईच्या भेटीला जाणार आहेत पालखी सोहळ्याच्या निमित्तानं। पण इथे निमित्त साधलं जातंय की काय, चेक केलं गेलं इथे गोलंदाजानं फलंदाजाला चेकमेट पाहायला मिळतोय। बाउन्स झालाय चेक, कारण की आपण बघतोय पंचांनी इथे डेट चेंडूचा इशारा केलाय। 53 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। जोरदार पद्धतीने बॅट फिरवली जाते, बॅट आणि चेंडूचा मात्र पुरेपूर संपर्क घडला नाही। जसा संपर्क घडला या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक कर्णधाराचा आयोजकांशी दोस्ती चषकाच्या या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो। स्ट्राइक एंड वरती फलंदाज 6व्या क्रमांकाचा कुंदन पाटील। कुंदन पाटील यावेळेस हा चेंडू काउ कॉर्नरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतायत, पण इथे मिळेल ती फक्त आणि फक्त एक सिंगल। स्लॉगरचं षटक आहे आणि अशा वेळी अति घाई केली जात नाही। सागर पाटीलला स्ट्राइक दिली जाते। सलामीला आलेला हा सागर पाटील शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्या संघासाठी करवी झुंज मात्र मैदानामध्ये देणार का? सन्माननीय अनिल दादा पिंगळे साहेबांना आपण या व्यासपीठावरती पाहिलं। आता या स्पर्धेला ते थेट ऑनलाईन पाहतायत, त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात। जबरदस्त फटका पॉइंटच्या दिशेनं आपण हा फटका बघतोय, जिथे मात्र चेंडूची उचल फेक केली जाते। तोपर्यंत धावा पूर्ण होत आहेत त्या 2 युवा उद्योजक अनिलजी पिंगळे, श्लोक टूल्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या गरजा या भागवण्याचं काम केलं जातं। पण इथे गरज भागवली 2 धावांनी, 2 धावांच्या मदतीने टोटल 57। सन्मानित निखिलजी शेडगे साहेबांकडनं देखील या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये। या षटकातील हा शेवटचा चेंडू, यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर सटीक यॉर्करनं मात्र या चेंडूचा खेळ पूर्ण करण्याचं काम केलंय हॅरी पिंगळे। घोडोलीचा गोड आवाज मात्र या स्पर्धेला ऑनलाईन पद्धतीने बघतायत, त्यांच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा टीम कैरे संघाला आणि टीम वावरले संघाला आल्यात। आयोजकांना देखील आल्यात। नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यावं। काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच पाहिलं जाईल। येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 60 धावांची कैरे संघाच्या विरोधात आता वावरले संघाला। ठोक डीजे यानंतर मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो आमच्या टॉस करण्याचे समालोचन कक्षाच्या बाजूला यायचे। तर या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत मानकिवलीचे माजी सरपंच विजयजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल, स्वागत केला जातोय विजयजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच विजयजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी सन्मान केला जाईल, स्वागत केलं जाईल। मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय, स्वागत केला जातोय विजयजी देशमुख माजी सरपंच मानकिवली। तर या ठिकाणी आजच्या दिवसातील ही तिसरी लढत या ठिकाणी पाहायला मिळते ती वावरले विरोधात
कैरे तर 4 षटकाचा खेळ संपला. पहिल्या 4 षटकामध्ये कैरे संघाने धावा जमविल्या त्या 59 धावा. तर येणार 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. मैदानामध्ये बॅट्समन पाठवायचे होराले संघ चला. आणि मी या कैरे संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण तातडीने सजून घ्यायचे. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. तर या ठिकाणी सन्मान्य श्री शंकरराव घायल सुनील अण्णा समर्थक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते, सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन घायल साहेबांचं या ठिकाणी स्वागत केले जात आहे. अतिथी देवो भव हे भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केले जात आहे. तर नाणेफेकीच्या टॉस साठी यासाठी साईबाबा नगर आणि वरची खोपोली या दोन्ही संघांच्या संघनायकांना अंतिम पुकार असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेचच आपण समालोचन कक्षेच्या बाजूला यायचं. तर इथे मात्र पहिल्या 4 षटकामध्ये कैरे संघाने धावा जमवल्या त्या 59 धावा. तर येणारे 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे, ती म्हणजे वावरले संघाला. तर बघा मैदानामध्ये कोण बाजी मारणार. रोमांच तरार संघर्ष तुंबल विद्ध अभेद्य भेडी बिबर रचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा आखाडा अर्थात दोस्ती चषक 2024 पर्व दुसरे या स्पर्धेमध्ये. कित्येक वेळा हे दोन संघ एकमेकांसमोर आलेत, कित्येक वेळा एकमेकांना धूल चारले, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चित सुद्धा केलेत, कित्येक वेळा एकमेकांना पाणी सुद्धा पाजले. आज पुन्हा एकदा गाठ पडली या मैदानावरती. ताकद दाखवायची प्रत्येकाला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावे विना भक्ती आणि भक्ती विना मुक्ती आणि बले विना शक्ती बोलोची नाही. तुमच्या अंगामध्ये जर बल नसेल तर तुमच्या जवळ असणाऱ्या शक्तीला काहीच उपयोग होत नाही. संत बहिणाबाई चौधरी म्हणतात, निजवित्या भुक्या पोटी तिला रात म्हणू नये, आखडाला दाण्यासाठी त्याला हात म्हणू नये, ज्याच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये आणि ज्याच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणू नये. बघा, चेव असेल तरच शक्तीला किंमत आहे आणि ती शक्ती या दोन फलंदाजांवरती येणार आणि सामन्याचा अद्भुत आनंद आपणास पाहावयास मिळणार आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट पहिला षटक घेऊन येते गोलंदाज कैरे संघाकडून पंकज. पहिला चेंडू यावेळेस मात्र सरळ फेकून दिला. आज चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो या A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिला चेंडूवरती हा आलेला दर्जेदार षटकार 6 धावांसाठी. डीजे षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आले. सन्मान्य श्री आर्यन विचारे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. यावेळेस जबरदस्त फटका. इथे मात्र फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती आहे. 7 धावा धावपलकावरती लागले गेल्या. मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते. मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे सोबत राहणं, मैत्री म्हणजे सल्ला देणं, मैत्री म्हणजे मार्गदर्शन करणं, मैत्री म्हणजे कधी राग तर कधी शांत, मैत्री म्हणजे जीवनाचा आधार. आणि ही मैत्रीपूर्वक लढत या दोन संघांमध्ये. तर या ठिकाणी या खोपोलीचे जबरदस्त फलंदाज मास्टर माइंड इकू, आमचे सर्वांचे लाडके खेळाडू इकू यांचं या ठिकाणी स्वागत केले जातंय. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. इथे मात्र काय नेम टिपला, अचूक नेम टिपला गेला आणि इथे मात्र फलंदाज बाद होते. पहिला धक्का मिळतोय तो वावरले संघाला.
खेळाडू मास्टर माइंड इकू सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी सूरज ठोंबरे साहेबांना विनंती करतो की आपण तर वरची खोपोली संघाचा संघनायक या आपण टॉस करण्यासाठी साहेबानगरचा संघनायक या ठिकाणी आलेले सन्मान्य श्री इकू सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय, स्वागत केला जातोय। स्वागत करूया आनंदाने, स्वागत करूया आनंदाने, हर्षाने उदलू शब्द सुमणे। या शुभ समयाला, या शुभ घडीला आपण आलात, काय आम्हाला हवे दुसरे, काय आम्हाला हवे दुसरे। तर फलंदाज बाद होतोय तो रोशन मात्र तंबूच्या आश्रयाला। तर नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय तो न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर विवराज स्ट्रायकर यांना। धावपलकावरती धावा आल्या त्या अद्याप पर्यंत 7 धावा। तर मी नाणेफेकीच्या टॉस साठी मी आमंत्रित करतो आमचे पाहुणे मानकुलीचे माजी सरपंच विजयजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण साहेबानगर आणि वरची खोपोली या 2 संघांमध्ये टॉस करायचंय। खोपोली संघाचा संघनायक तुषारजी धुमाल आणि दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेत। टॉस केला जातोय सन्माननीय श्री माजी सरपंच साहेब विजय देशमुख यांच्या शुभ हस्ते। धावपलकावरती धावा आल्या त्या वाबरले संघाच्या 7 धावा। अतिशय मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते। तर टॉस जिंकलाय तर वरच्या खोपोली संघानं तर मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाच्या बाजूला सर्व खेळाडू या ठिकाणी वरच्या खोपोलीचे खेळाडूंना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे। तर हा चेंडू सरळ जातो निर्धाव, या निर्धाव चेंडू धावपलक स्थिरावलंय, धाव संख्येवरती अंकुश लागलंय ते 7 या धावेवरती। यावेळेस मात्र सरळ फेकून दिला, हेलिकॉप्टर मात्र उडविलाय आणि हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे। हा येतोय फलंदाजाच्या बॅट मधून हा विलोभनीय षटकार। आणि इथे मात्र 6 धावा आल्यात। या 6 धाव्याच्या बरोबरीनं वावरले संघाची धावसंख्या मुसुंडी मारतीये ती 15 या अंकावरती आहे, 13 या अंकावरती आहे। 15 धावा, 13 ना, 13 धावा। पहिल्या षटक संपण्याचा इशारा आला निर्वालाला। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या वावरले संघाच्या 13 धावा। 60 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र नांगी टाकतोय तो पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पंकजला मात्र 13 धावा मात्र कुठून काढल्या। तर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो गोलंदाजच्या ट्रॅक वरती आहे। गोलंदाज हॅलो, प्रतीक मोरेच्या हातामध्ये चेंडू दिल्यास होतं कर्णधारनं। एक मैत्रीपूर्वक लढत कैरे विरोधात वावरले असा हा विद्यमान सामना। एक मैत्रीपूर्वक लढत, धावपलकावरती धावा आल्या त्या अद्याप पर्यंत 13 धावा। पहिलं षटक पंकजनं टाकलं, 13 धावा दिल्या। तर दुसरं षटक घेऊन येते तो गोलंदाजाच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रतीक। यावेळेस मात्र जबरदस्त फटका, इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, सुईमधून धागा ओला जातो, त्याचा चेंडू गेला सीमारेषा पार येतो हा दर्जेदार षटकार चौकार। या 4 धावेनं संघाची धावसंख्या चौकार 17 धावा। या 4 धावेनं संघाची धावसंख्या निवून ठेवली ती 17 अंकावरती। यावेळेस मात्र सुरेख चेंडू, इथे मात्र काय घडतं आणि इथे मात्र
सरळ चेंडू जाते सीमारेषा पलीकडे, हा येतो या दर्जेदार षटकार आणि 6 धावेनं इथे मात्र संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती वावरले संगणक. स्कोर कार्ड वरती आहे 23 या अंकावरती आहे. 23 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या तर 2 ठाण्या भागाची झुंजणी अस्तित्वाची लढाई मात्र या ठिकाणी पाहायला मिळते या दोन संघांमध्ये. दोन्ही तुल्यबल संघ, एकीकडे कैरे संघ तर दुसरीकडे वाबरले संघ. अतिशय दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. 60 धावांचा पाठलाग करताना जशाच तसं उत्तर ठोसास ठोसा या ठिकाणी पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. धावपलकावरती धावा 23 धावा. यावेळेस मात्र जबरदस्त फटका जमिनीच्या कार्पेट पद्धतीचा हा या ठिकाणी फटका सजवला गेला आणि या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 24 या अंकावरती. यावेळेस मात्र काय फटका सजवलाय, इथे मात्र काय घडतंय बघूया. आणि अंतिम क्षणी मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, हा येतो या दर्जेदार चौकार. या 4 धावेनं वावरले संघ पोहोचतोय तो अद्याप पर्यंत 28 या अंकावरती. तर जो मेन रोड आहे ते जे गाड्या असतील तर आपण बाजूला पार करायचे आहेत. कोणत्याही प्रकारचा नागरिकांना अडथळा होता कामा नये. धावपलकावरती धावा आल्या 28 धावा. गोलंदाज तयार. प्रत्येक आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आहे. समोर येतो फलंदाज विवराज. यावेळेस मात्र चेंडू अगदी वेगवान तरार अगदी स्वार होऊन चेंडू फेकला गेला आणि यष्टी रक्षक सागर पाटील आपली कामगिरी चोखपणे बजावतो आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावपलक स्थिरावलं ते अद्याप पर्यंत 28 या अंकावरती. साईबाबा नगर संघाचा संगणक आपण यावेळेस मात्र काय घडतंय, पंचांनी दोन्ही विंग्स मात्र हवेमध्ये पसरवलेत आणि या पंचांचा स्वेर चेंडूचा निर्वाळ एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. अवांतर धावेने धावपलक 1 ने पुढे सरकेल ते 29 या अंकावरती. यावेळी जबरदस्त फटका सरळ स्टेफन केला, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. या एकेरी धावेनं वावरले संघ पोचतोय तो अद्याप पर्यंत 30 या अंकावरती. अजूनही 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. तर तिसरं षटक कोण घेऊन येते हे पाहण्याआधी डीजे मास्टरला संधी देऊया एक सुमधुर संगीतासाठी.
या 6 धावेने वावरले संघ पोचतोय तो अद्यापपर्यंत 36 या अंकावरती आहे डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या 36 या अंकावरती आहे. गोलंदाज रॉयल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या भोवल्यावरती. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका सजला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो या बुलंदी षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या 42 या अंकावरती. तर सन्माननीय श्री प्रणालजी लाले यांचे पिता श्री शिवाजी लाले यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मी शिवाजी लाले साहेबांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर लगातार 2 षटकार आले त्या बॅट मधून युवराजच्या धावफलकावरती धावा 42 धावा. यावेळेस मात्र काय चेंडू फेकला गेला आणि इथे मात्र फर्निचर उद्ध्वस्त. मोठा मासा गलाला लागलाय तो युवराजला मात्र परताभाग लागलाय. कमान डीजे. तर मैदानामध्ये युवराज नावाचं वादळ घोंगावलं होतं, परंतु युवराज मात्र तंबूच्या आश्रयाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. तो फलंदाज ऋषिकेश मैदानावरती धावफलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत 42 धावा. अजूनही जिंकण्यासाठी वावरले संघाला अजूनही 18 धावांची गरज मात्र येणाऱ्या उर्वरित चेंडूंमध्ये. गोलंदाज रॉयल यावेळेस मात्र सरळ फेकून दिला. इथे मात्र काय घडेल. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो 1 बाउन्स चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या 46 या अंकावरती आहे. सन्माननीय श्री प्रणालजी लाले साहेबांचं या ठिकाणी प्रणालजी लाले साहेबांचे वडील पिताश्री शिवाजी लाले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र जबरदस्त फटका जमिनीला आग लावत चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकेरी धाव. या एकेरी धावेने वावरले संघ पोचतोय तो अद्याप पर्यंत 47 या अंकावरती. अजून या जिंकण्यासाठी 13 धावांची गरज मात्र येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाज रॉयल यावेळेस मात्र जबरदस्त फटका पुस्तकी फटक्याचा वापर केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या गतीनं इथं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धावेनं वावरले संघ पोचतोय तो अद्याप पर्यंत 49 या अंकावरती. शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही 11 धावांची गरज. 4थं षटक कोण घेऊन येते तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. वाजव तुझे गाणे.
सुरू असलेली रस्सीखेच दोन संघांमध्ये हा घमासान. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. चौथं षटक घेऊन येते तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. गोलंदाज यश आपल्या गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे. पैसा वसूल मॅच. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. या वेळेस मात्र जबरदस्त फटका, कार्पेट पद्धतीचा फटका या ठिकाणी लगावला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 50 ते आकड्यावरती आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. अजूनही कोणी सामना हारला नाही, कोणी जिंकला नाही. एकीकडे कैरे संघ तर दुसरीकडे वावरले संघ. 2 ठाण्या भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाज यश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. यावेळेस मात्र घुटना टेकून इथे मात्र चेंडूला धाडलंय लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. इथे मात्र एकाच पट्टीवरती 2 गाड्या, परंतु इथे मात्र धोका होऊ शकला असता. परंतु अंतिम क्षणी मात्र फलंदाज मात्र माघारी परतला आणि इथे मात्र या चेंडूवरती येणार एकेरी धाव. या एकेरी धावेनं बाबरले संघ पोहोचतोय तो अद्याप पर्यंत 51 या धावेवरती. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय रोमहर्षक सामना. या वेळेस मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हाय तो या इवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या 57 या अंकावरती. अजूनही 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. आता मात्र जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत आणि जे उभे होते ते आता मात्र टाचांवरती आलेत. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. धावपलकावरती धावा 57 धावा. कालजाचा ठोका चुकविणारा हा सामना. कैरे विरोधात वावरले असा हा विद्यमान सामना. 2 संघांमध्ये सुरू असलेला हा घमासान. गोलंदाज यश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. जो कोणी हृदयरोगी असेल त्यांनी हा सामना पाहू नये. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाज यश 10-12 पावलाचा रणप. समोर तो फलंदाज ऋषिकेश. या वेळेस मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. येतो हा षटकार आणि हा सामना जिंकलाय तो वावरले संघ.